सार्थ श्री दासबोध दशक 10वा समास चौथा. बीजलक्षण. श्रीराम आता पाहो जाता उत्पत्ती. मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता. हे चरे आणि भूचरे, वनचरे आणि जलचरे, नाना प्रकारींची शरीरे शरीरापासून होती. प्रत्यक्षाचा आणि प्रमाण, निश्चयाचा आणि अनुमान, मार्ग देखून आडरान घेऊच ने. विपरीतापासून विपरीते होती, परी शरीरेच बोली देती. शरीरापासून उत्पत्ती होणार नाही, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली. जेणे केली त्याची निर्मिली, काया कोणे. ऐसे पाहता उदंड लांबले, परिमुळी शरीर कैसे झाले. कासयाचे उभारिले कोण कैसे. ऐसी हे मागील आशंका, राहत गेली ते ऐका. कदापि जाजू घेऊ नका प्रत्ययो आलियाने. प्रत्ययोचे आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण. पिंडे प्रतिचित शब्द जाण, विश्वासासी. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली. भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणिवेचे रूप. तेची इच्छा पर्यारूप ब्रह्मीन घडे. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम. कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला. आकाशावरी कुंथिला, तरी ते तुटेना. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार. विकार नासे निर्विकार, जैसे तैसे. आता एका प्रत्ययो, जाणोनी धरावा निश्चयो. हरित पाविजे जयो अनुभवाचा. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर. ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलिजे. तोच ईश्वर गुणासी आला, तयाचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्मा विष्णू महेश उपजला तये ठाई. सत्व रज आणि तम, हे त्रिगुण उत्तमोत्तम. यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपिला. जाणता विष्णू भगवान, जाणता नेणता चतुरानन. नेणता महेश पंचानन अत्यंत भोळा. त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगळाले. परी विशेष न्यून भासले, ते बोलावे लागले. वायो मध्ये विष्णू होता, तो वायो स्वरूपची तत्वता. पुढे झाला देह धरता चतुर्भुज, तैसाच ब्रह्मा आणि महेश. देह धरिती सावकाश, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. आता रोकडी प्रचिती, मनुष्य गुप्त प्रगटती. मात्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. देव देवता भूते दैवते, चढते सामर्थ्य आहे तेथे. येण्याची न्याय राक्षसांते सामर्थ्य कळा. झोटिंग वायो स्वरूप असती, सवेच खुळखुळा चालती. खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. अवघेची न्याल स्वभावे, तरी ते बहुतेकांस ठावे. आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती. मनुष्य धरती शरीरवेश, नाना परकाया प्रवेश. मातो परमात्मा जगदीश, कैसा न धरी. म्हणून वायो स्वरूपे देह धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले. पुढे तेची विस्तारले पुत्र पौत्री. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या. परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले. येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छे सरिसी सृष्टी झाली. जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले, इच्छे सारखे निर्माण झाले.
अवघे जोडे चिवदेले अंडज जार जादिक एक जळ स्वेदापासून झाले ते प्राणी स्वेदज बोलिले एक वायू करिता झाले अकस्मात उद्भिज मनुष्याची गौड विद्या राक्षसांची ओडंबरी विद्या ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे काही एक मनुष्यांची त्याहून विशेष राक्षसांची त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या जाणते नेणते प्राणी निर्मिले वेद वेदोन मार्ग लाविले ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे मग शरीरापासून शरीरे सृष्टी वाढली विकारे सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली येथे आशंका फिटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्यय आली यथान्वये ऐसी सृष्टी निर्माण केली पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली ही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती सकळ प्राणी निर्माण झाले ते मूळ रूपे जाणून पाळिले शरीरे दैत्य निर्धाळले नाना प्रकारींचे नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्मस्थापाया कारणे विष्णूस जन्म म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार भक्त दुर्जन रजनीचर सहजची आले आता प्राणी जे जन्मले ते नेणून संहारले मूळ रूपे संहारिले येणे प्रकारे शरीरे रुद्र खवळेल ते जीवसृष्टी संहारेल अवघे ब्रह्मांडची जळेल संहार काळी एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे कल्पांती संहार घडेल तोची पुढे सांगितलेल पंचप्रलय ओळखेल तोची ज्ञानी इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम